झालेला आहे। नाणेफेकीचा कौल जिंकतोय खंडराय भवानी संघ। नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर भूषण या नाणेफेक इथेच द्यायची आहे, आपला निर्णय इथेच कळवायचा आहे। या योगेश आपण पण या नाणेफेकीचा आपण कौल जिंकलाय। नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण निर्णय आपण क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत आहे। आपली रणनीती काय असेल? क्षेत्ररक्षण करताना गोलंदाजी आपल्याला करायची आहे। प्रतिस्पर्धी संघ श्री सातेरी मोर्ले संघ आपल्या समोर फलंदाजी करणार आहे। किती धावांपर्यंत रोखण्याचा आपला मानस असेल? 50च्या खाली ठेवण्याचा। 50 धावांपर्यंत आपण त्यांना रोखणार असं आपण सांगताय। नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील। योगेश आपल्या समवेत आहेत श्री सातेरी मोर्ले संघाचे संघनायक। 20 मिनिटं खंडराय भवानी संघ नाणेफेकीचा कौल जिंकला। प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय, गोलंदाजी घेतोय। तुम्हाला आता नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करायची आहे। भूषणने सांगितलं की आपण गोलंदाजी करत असताना फलंदाजांना 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू। तुमचा काय प्लॅन असेल या स्पर्धेदरम्यान? 60-70 रन करायचे अशी इच्छा आहे, कल्पना आहे आमची। नक्कीच 60-70 धावांपर्यंत जाण्याचा मानस हा श्री सातेरी मोर्ले संघाचा असेल। कालच्या दिवशी आपण पाहिलं 70-75 पर्यंत स्कोर झाला आणि तो चेसही झाला होता। मात्र आजच्या दिवशी पाहण्याजोगं असेल कशा पद्धतीचे सामने होत आहेत। या भूतनाथ प्रीमियर लीग 2025 पर्व 10 दरम्यान पहिला सामन्यानंतर श्री सातेरी मोर्ले बनाम खंडराय भवानी या दोन संघादरम्यान खंडराय भवानीचा प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकतोय। क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला जातोय। फलंदाजीसाठी आमंत्रित केलं जातंय। श्री सातेरी मोर्ले या संघाला घेऊन जातोय। विनंती असेल खंडराय भवानी त्वरित आपण क्षेत्ररक्षण सजवा। समालोचन कक्षामध्ये घेऊन जातोय। कालच्या दिवसात उत्कृष्ट पंचगिरी आपल्याला पाहायला मिळाली। या स्पर्धेदरम्यान सर पॉली फर्नांडिस आणि सर शिवराज परब यांच्या माध्यमातून आजच्या दिवशी सुद्धा तशीच पंचगिरी तसेच सामने आज आपल्याला या स्पर्धेदरम्यान अनुभवायला मिळतील, पाहायला मिळतील। आजचा दुसरा दिवस भूतनाथ प्रीमियर लीग कोणाकट्टा पर्व 10 या पर्व 10 पहिला सामना रंगतोय। खंडराय भवानी कोणाळ बनाम श्री सातेरी मोर्ले। खंडराय भवानी कोणा भूषण देसाई हा संघाचा संघनायक आहे। रितेश चारी, शुभम बोंद्रे, स्वप्नील घोगळे, प्रणेश सावंत, विराज धरणे, विष्णू चिरमुरे, पंढरीनाथ शेटिये, मानव नाईक, लाडू शेटिये, प्रीतम नाईक, महेश लोंडे, श्याम लोंडे, सचिन लोंडे हा खंडराय भवानी संघाचा ताफा आहे। त्यानंतर श्री सातेरी मोर्ले संघाचे संघमालक तुषार देसाई, यशवंत गवस, अविनाश चिरमुरे। या संघाचा संघनायक योगेश शेट्टी असेल। अविनाश चिरमुरे, अनिकेत गवस, मंथन बागेलकर, पांडुरंग चिरमुरे, दाजी शेट्टी, सुमित गवस, साई बोंद्रे, मनीष देसाई, तुषार देसाई, स्वप्नील परब, गौरव देसाई, यशवंत गवस, भावेश गवस आणि रोहित गवस हा स्टार खेळाडूने सजला हा एक संघ जो आपापसात इथं भिडतोय। आजच्या दिवशी समालोचन कक्षामध्ये कालच्या दिवशी आपण आवाज ऐकला हिंदीचा बुलंद आवाज सर कृष्णा देवजी सर यांचा आवाज आपण ऐकला। आजच्या दिवशी कृष्णा देवजी समवेत आमचे शिष्य श्री ऋषिकेश पावसकर हे सुद्धा आज समालोचन कक्षामध्ये कृष्णा सर आपल्या समोर
जोडले जातील. आमच्या हाती घडलेले हे एक समालोचक आहे. नक्कीच आज त्यांचा सुद्धा आज आवाज आपण ऐकूया थोड्याच वेळात. चला, सूत्ररचना सजवलेलं आहे. फलंदाज आपण पाठवायचे आहेत. श्री सातेरी बोरले, आपण फलंदाज पाठवा.